श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता गुरुचरित्र पारायणाची सुरुवात होती आहे आणि त्यातल्या त्यात बरेचसे असे कॉमेंट्स होते की तुम्ही हळदीचं लेपन किंवा उंबरठा पूजन कसं करतात, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी यूज करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणल्यावर हे उंबरठा पूजन कधी करायचं, कोणी करायचं, असे बरेचसे प्रश्न मला कॉमेंट्समध्ये विचारत होते। तेच तुम्हाला आज सांगते। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणल्यावर उंबरठा पूजन कधी करायचं, तर उंबरठा पूजन अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, कोणतं व्रतवैकल्य असलं किंवा तुम्ही एखादा सणवार असलं की त्या दिवशी उंबरठा पूजन करू शकता। आता उंबरठा पूजन कोण करू शकतं, तर उंबरठा पूजन कोणीही करू शकतं। फक्त आता कोणाकोणाला असा प्रश्न पडतो की उंबरठा पूजन स्वतःच्या घरातच करायचं का किंवा हळदीचं लेपन स्वतःच्याच घरात करायचं का। असं नाही आहे, तुमचं स्वतःचं घर असो किंवा रेंटल घर असो, तुम्ही उंबरठा पूजन करायला काहीच हरकत नाही आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या दिवशी तुम्हाला उंबरठा पूजन करायचं असलं त्या दिवशी दार आणि तुमची चौकट एकदम छान स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची। उंबरठा पूजनाची सुरुवात दारापासून करायची। 5 टिक्के हे आपलं शुभ प्रतीक मानलं जातं, त्याचं अगोदर हे करायचं। आता दारावरती ना मला एका ताईने कॉमेंट केलं होतं की हे तुम्ही काय चिटकवलं आहे, तर हे 64 योगिनी यंत्र आहे, हे आपल्या केंद्रामध्ये जवळच्या केंद्रामध्ये मिळून जातं। त्यानंतर मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक म्हणल्यावर आपलं स्वास्तिक दारावरती छान स्वास्तिक काढायचं हळदी कुंकवाने आणि त्याला हळद आणि कुंकू अर्पण करायची। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणल्यावर हळदीमध्ये काय काय मिक्स करतात, तर हळदीमध्ये अत्तर, पंचगव्य हे सुद्धा केंद्रामध्ये मिळतं, एक छोटासा कापुराची वडी आणि त्यामध्ये गोमूत्र आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकून पाणी टाकल्याच्यानंतर त्याची छान पेस्ट होईल किंवा दाराच्या उंबरठ्यावरती त्याला छान लेपन करता येईल असं त्याचं थिकनेस मेंटेन करायचं आणि त्यानंतर ते उंबरठा पूजन करत असताना ते लेपन तुम्ही लावायचं। आता उंबरठा पूजन करण्याचे काय काय उपयोग असू शकतात की त्यानंतर घरामध्ये सकारात्मकता येते, विचारांमध्ये प्रवृत्ती होते। सगळ्यात महत्त्वाचं गुरुमाऊलींच्या आदेशानुसार आणि श्री स्वामी समर्थ महाराज दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये उंबरठा पूजनाचं खूप छान महत्त्व सांगितलं आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर का तुम्ही बघितलं तर हळदी ही अँटीबायोटिक प्रॉपर्टीज आहे। याच्यामध्ये आपण घरामध्ये येत असताना नकारात्मकता बाहेर राहते, वाईट विचारांची संगत कमी होते आणि त्यातल्या त्यात मनसुद्धा खूप छान आणि मन प्रसन्न होतं उंबरठा पूजन केल्याच्या नंतर। आता मी उंबरठा पूजन तर दररोजच करत असते, सणवार व्रतवैकल्य असलं की त्याला अजून छान पद्धतीनं डेकोरेट करते। आता बऱ्याचशा बायकांचे असे प्रश्न असतात की उंबरठा पूजन करत असताना दिवा कोणत्या बाजूला ठेवायचा, हे पाण्याचा तांब्या ठेवतात तर ते का बरं ठेवतात, आता ते सुद्धा सांगते। उंबरठा पूजन करत असताना तुम्ही दिवा दाराच्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि तिथं एक पाण्याचा तांब्यासुद्धा ठेवायचा। आता हे पाण्याचा तांब्या का बरं ठेवतात, कारण की ह्या पाण्याच्या तांब्यामध्ये ना पाणी भरून ठेवावं लागतं आणि असं म्हणतात की ज्या वेळेला आपण हे पाणी भरून ठेवतो ना तर बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह थॉट्स त्या पाण्यामध्ये स्टोअर होतात। आता एका ताईची मला अशी कॉमेंट होती की ते पाणी तुम्ही काय करता, तर ते पाणी तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला टाकायचं नाही, कारण की ते निगेटिव्हिटी होल्ड करतं ते पाणी। तर तुम्ही तुळशीला जर टाकलं तर ते अशुभ मानलं जातं, त्याच्यामुळं ते पाणी तुम्ही कोणत्याही इतर झाडाला टाकू शकता। आता उंबरठा पूजन करत असताना बऱ्याचशा बायकांना असा प्रश्न पडतो की दारासमोर काय काढायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणल्यावर ते शुभतेचं प्रतीक असायला हवं। सगळ्यात पहिले गोपद्यम म्हणजे गाईचे पावलं काढायचे, त्यानंतर माता लक्ष्मी स्वरूपी लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला देखावा करू शकता, पाहिजे तशी रांगोळी काढून आपलं घर आणि दार सुशोभित करू शकता। चौकटीला 5 टिक्के द्यायचं, कारण की 5 हे आपलं शुभ अंक किंवा शुभ प्रतीक मानलं जातं, तर चौकटीला 5 असे अंकामध्ये टिक्के द्यायचे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उजव्या बाजूला दिवा लावायचा, तिथेच पाण्याचा तांब्या ठेवायचा। आता पाण्याच्या तांब्यामध्ये महत्त्वाचं काय टाकायचं, तर चिमूटभर हळद टाकायची, जेणेकरून पॉझिटिव्हिटी अजून होल्ड होते। दाराच्या दोन्ही बाजूला भीमसेनी कापूर जाळायचा। भीमसेनी कापूर आपल्या पूजा करत असताना प्रत्येक विधीमध्ये वापरला जातो, ते खूप शुभ मानलं जातं। दोन्ही दाराच्या दोन्ही बाजूला भीमसेनी कापूर वापरायचा। त्यानंतर अगरबत्ती छान दाराच्या भोवती ओवाळायची आणि सगळ्यात महत्त्वाचं घंटीनाद करायचा दारासमोर किंवा चौकटीसमोर। आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये घंटीला खूप महत्त्व आहे। घंटीनाद केल्यानंतर घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर फेकल्या जाते आणि पॉझिटिव्हिटी स्टोअर होते। उंबरठा पूजन तुम्ही असं नक्कीच करा, तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्हिटी फील होईल। सणवार व्रतवैकल्य असल्यावर उंबरठा पूजन नक्कीच करायला पाहिजे। तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी ट्राय करेन तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या बाबतीत अजून काही प्रश्न असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत
बाय आणि श्री स्वामी समर्थ.